नमस्कार मैत्रिणींनो. आषाढ महिना आला की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आषाढ तळायला चालू होतं आणि त्याचबरोबर एक पारंपरिक पदार्थ हा आवर्जून बनवला जातो. तो म्हणजे कापण्या. पण तुम्हाला माहिती आहे का आषाढात कापण्या का बनवल्या जातात? त्यामागे फक्त चवच नाही तर आरोग्य, परंपरा आणि आध्यात्मिक श्रद्धा देखील दडलेली आहे. चला तर मग आज बनवूया स्वादिष्ट आषाढ स्पेशल कापण्या आणि त्यामागचं शास्त्र सुद्धा समजून घेऊया. बऱ्याचशा भागामध्ये कापण्या या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात, पण आमच्या नगर साईडला कापण्या या बाजरीच्या पिठापासूनच बनवतात. त्यासाठी आपल्याला 3 मोठ्या वाट्या बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे. चाळणीने पिठामधली काही घाण असेल तर ती निघून जाते आणि पीठ छान मऊसूत असं मळलं जातं. आता मी इथे जवळपास अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घातलंय, अगदी गुळाच्या लेव्हलपर्यंत. त्यानंतर आपल्याला गॅसवर हे पातेलं ठेवून घ्यायचं. गूळ वितळून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला पाक बनवायचा नाहीये. पाण्याला उकळी पण आणायची गरज नाही. जसं-जसं पाणी गरम होईल तसा-तसा गूळ वितळणार आहे. फक्त आपल्याला त्याला मधून-मधून ढवळत राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बडीशोप आणि वेलची पूड घालून घ्यायची. गूळ वितळल्यानंतर पूर्णपणे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आणि चाळलेल्या पिठामध्ये घालून घट्ट मऊसर असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की 10-15 मिनिट छान भिजवून घ्यायचं. आता बऱ्याचशा जणांना असा प्रश्न पडतो की आषाढ का तळावा? तर आषाढ महिना हा पावसाची सुरुवात करणारा महिना आहे. या काळामध्ये वातावरणात आर्द्रता वाढलेली असते आणि आपल्या पचनशक्तीवर याचा परिणाम होतो. आपल्या शरीरात वात वाढायला लागतो आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी असे काही पदार्थ निवडले, की जे आपल्या शरीराला ऊर्जा देतील आणि जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक सुद्धा असतील. म्हणूनच आषाढ तळावा असं आपलं शास्त्र सांगतं. तसंच आषाढामध्ये देवी देवतांना नैवेद्य सुद्धा दाखवला जातो आणि कापण्या यापैकी एक पारंपरिक पदार्थ आहे. चला तर आपण या पिठाची पोळी लाटून घेतली. त्यावरून आता थोडीशी खसखस लावून घेऊ आणि चौकोनी आकारात आपल्या कापण्या कट करून घेऊ. तर आषाढातच का कापण्या बनवल्या जातात असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर आषाढ महिन्यात जसे पावसाला सुरुवात व्हायची तसंच शेतातल्या कामाला सुद्धा सुरुवात होऊन जायची. त्यामुळे कामाच्या गडबडीत खाण्यासाठी काहीतरी झटपट, रेडीमेड आणि पौष्टिक असावं म्हणून कापण्या या बनवल्या जायच्या. आणि कापण्या जास्त दिवस टिकतात सुद्धा. आणि तसं पाहिलं तर कापण्या बनवण्यासाठी जे काही पदार्थ लागतात ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे आधीच्या काळात कापण्या या बनवल्या जायच्या, ज्या की पचायला हलक्या आणि एकदम पौष्टिक होत्या. त्यामुळेच कदाचित आपल्या पूर्वजांनी हे निवडलं असावं. आता मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला या कापण्या एक-एक करून सोडून घ्यायच्या आहे आणि लक्षात ठेवा कापण्या आपल्याला लगेच अलटी-पलटी करायच्या नाहीयेत. थोड्या वेळाने कापण्या आपोआप वरती येतील तेव्हा हलक्या हाताने पलटून घ्यायच्या, नाहीतर आपल्या कापण्या तुटू शकतात. आता छानपैकी कापण्या तळल्या गेल्या की मस्त तेल निथळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि प्लेटमध्ये या कापण्या छान पसरून घ्या, म्हणजे त्या छान थंड होतील आणि क्रिस्पी सुद्धा लागतील. तर अशी होती आपली आषाढ स्पेशल कापण्यांची रेसिपी आणि तिच्या मागची सुंदर परंपरा. तुम्ही आषाढ तळलात का? तुमच्या घरी आषाढात कापण्या बनवल्या जातात का? ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र शेअर करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.